चौधरी यांना त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करीत आहे. मी कल्पक धनेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि सर्व संघ मालक कृपया सर्व संघ मालकांना विनंती करतोय की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सर्व संघ मालक कृपया लवकर या. कृपया आपल्या प्रमुख पाहुण्यांना मुंबईला पोहोचायचं आहे. सर्व संघ मालक कृपया व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. या लीग मध्ये सर्व खेळाडूंचा खेळ हा खूपच उत्कृष्ट असा झाला, तोडीस तोड असा झाला. त्यामध्ये उत्कृष्ट पकड म्हणून मी रोहन राऊत यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं बक्षीस स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. उत्कृष्ट पकड मी माननीय कल्पक धनेश पाटील यांना विनंती करतोय की रोहन राऊत यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. खूपच सुंदर अशी पकड प्रत्येक मॅच मध्ये. तसेच उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट चढाईपटू म्हणून विंदेश चौधरी मी माननीय श्री कल्पक धनेश पाटील मी अजूबंधूंना विनंती करतोय की त्यांनी विंदेश याला बक्षीस देऊन रोख रक्कम आणि चषक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट चढाईपटू विंदेश चौधरी. आणि या लीग मध्ये मालिकावीरचा किताब जातोय. कोण असेल यज्ञेश पाटील. या लीग मध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणजेच मालिकावीर चा किताब जातोय यज्ञेश पाटील. मी कल्पक धनेश पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी यज्ञेश पाटील याला रोख रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाईपटू आणि मालिकावीर ही बक्षीस आपल्याला माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब खासदार पालघर यांच्या सौजन्याने आली होती. आदर्श संघ हा यावेळेस आपल्याला एक नवीन पुरस्कार असा लीग मधून मिळणार आहे. माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब खासदार पालघर यांच्या सौजन्याने हा पुरस्कार असेल. आदर्श संघ म्हणून मी युवा माहीम संघाला विनंती करतोय की त्यांनी सर्व खेळाडूंनी कृपया व्यासपीठावर येऊन आपलं बक्षीस घ्यायचं आहे. मी कल्पक धनेश पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया युवा माहीम या संघाला गौरवण्यात यावं. कृपया सर्व खेळाडू असतील तर कृपया यावे लवकर जरा प्लीज.
लीगचा उपविजेता संघ आहे. लीगचा उपविजेता संघ आहे. हे बक्षीस आपल्याला माननीय श्री वैभव विष्णू संखे बोईसर यांच्या सौजन्याने आले आहे. त्यांच्या वतीने मी माननीय कुमार अजिंक्य कापरे आणि कुमारी पूजा जाधव राष्ट्रीय खेळाडू यांना मी विनंती करतोय की त्यांनी उपविजेता संघास ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. द्वितीय संघ आहे उपविजेता संघ माहीम पलटण. माहीम पलटण संघाने कृपया सर्व संघाने आणि संघ मालकाने कृपया व्यासपीठावर येऊन त्यांचं रोख रक्कम आणि बक्षीस घ्यायचं आहे. कृपया सर्व खेळाडूंना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर रोख रक्कम आणि चषक देण्यात येईल. उपविजेता संघात रोख रक्कम आणि चषक देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. अभिनंदन माहीम पलटण संघ. लीग मधील विजेता संघ मैकावती वॉरियर्स. हे बक्षीस आपल्याला माननीय श्री मनीष महेश पाटील यांनी पुरस्कृत केले आहे. मी माननीय श्री मनीष महेश पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी विजेता संघास मेडल्स चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करायचं आहे. विजेता संघ आहे मैकावती वॉरियर्स. सर्व खेळाडू आणि संघ मालक यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आपले रोख रक्कम आणि बक्षीस स्वीकारायचं आहे. कृपया लवकर यायचं आहे. कृपया मेडल तोपर्यंत घ्या, अक्षय येईलच.
Sobaya Stack, it's not a name only, it's a bloody brand. संघ मालक तसेच सर्व क्रीडा रसिक माहीम ग्रामस्थ यांचे मी आभार मानतोय की त्यांनी शेवटपर्यंत बैठक व्यवस्थेत बसून आपली जी ही लीग होती ती शांतपणे आणि मी मनीष महेश पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी रोख रक्कम आणि चषक देऊन अक्षय कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपल्यासाठी बक्षीस वितरण राहिलेलं आहे. मैकावती वॉरियर संघ मी माननीय श्री मनीष महेश पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी मैकावती वॉरियर्स संघाला रोख रक्कम चषक टाळ्या कृपया टाळ्या होऊन जाऊन द्या. आणि मी सर्व संजोत कृपया व्यासपीठावर यायचंय. मी मनीष महेश पाटील यांचे मी फाउंडेशनच्या वतीने खूप खूप आभार मानतोय. कृपया टाळ्या होऊन जाऊन देत. हॅलो, मी दीप चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी दीप चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी विंदेश चौधरी यांना बक्षीस देण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे.
विंदेश चौधरी यांनी सुद्धा व्यासपीठावर राहायचं आहे. आणि दीप चौधरी आणि मी आपल्या प्रमुख अतिथी माननीय कुमार अजिंक्य कापरे आणि पूजा जाधव यांचे मी फाउंडेशनच्या वतीने जाहीर आभार मानतोय की त्यांनी त्यांचा अमूल्य असा बहुमूल्य असा वेळ आपल्या फाउंडेशनला दिला. मी दर्शन कृपया व्यासपीठावर राहायचंय लवकर. दीप पटांगणावर आहे का? जितूबाई कृपया तुम्ही हे बक्षीस विंदेश चौधरीला द्यायचं आहे. आज या कबड्डी मॅच साठी आपल्याला मैदान उपलब्ध झाले त्या माहीम शिक्षण संस्थेचे मनपूर्वक आभार. तसेच माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आज इकडे आपल्याकडे हजर आहेत त्यांचे मनपूर्वक आभार. प्रथम पारितोषिक ज्यांनी दिले मनीष महेश पाटील यांचे सुद्धा आभार. कल्पक धनेश पाटील यांचे सुद्धा आभार. 6 संघमालक यांचे सुद्धा आभार. या लीग साठी ज्या ज्या सर्वांनी सहकार्य केले त्या सर्वांचे यंग स्टार फाउंडेशन तर्फे आभार मानतो. आणि यंग स्टार फाउंडेशन माहीम कबड्डी लीग 2022 इथे मला बोलवलं, आम्हाला मान सन्मान दिला म्हणून मनीष महेश पाटील नेहमी ऋणी राहील यांचा. मी सगळ्यांचा ऋणी आहे, आभारी आहे. मला एवढं प्रेम दिलं, कृतज्ञता दिली, असंच प्रेम माझ्यावर ठेवावं हीच इच्छा. कळत न कळत जर कोणाचे आभार राहिले असतील तर ते यंग स्टार फाउंडेशनचे आभार मानतो. आणि यंग स्टार फाउंडेशन यांच्या अध्यक्ष